नमस्कार. आया सिव्हिल्स अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत चार्टर ॲक्ट अँड रेग्युलेटिंग ॲक्ट्स जे 1773 ऑनवर्ड्स चालू झाले होते. त्या संदर्भात काही छोट्या आणि महत्त्वाच्या अशा ट्रिक्स आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहेत, विच विल हेल्प यू टू रिमेंबर. आणि हे कसं लक्षात ठेवायचं त्याचे पण ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे जे ॲक्ट्स आहेत हे लक्षात येण्यासाठी आपण आधी त्यांची क्रोनॉलॉजी समजून घेऊयात आणि आपण आधी त्याचे पर्पज समजून घेऊयात, म्हणजे ते इझी होऊन जातं लक्षात ठेवण्यासाठी. आता हे जे ॲक्ट्स आहेत ह्याची सुरुवात झाली होती 1773 ऑनवर्ड. ठीक आहे. 1773 टू अगदी म्हणजे स्वातंत्र्य मिळण्यापर्यंत म्हणजे 1947 पर्यंत हे सगळे जे ॲक्ट्स आहेत ते बढत गेले आणि याच्यामध्ये खूप सगळे ॲक्ट आहेत. पण हे जे ॲक्ट्स आहेत हे 1773 टू 1947 हे 2 पार्टमध्ये डिवाईड केले जातात. तर ते कसे डिवाईड केले जातात तर 1773 पासून ते 1833 हा एक कार्यकाळ समजला जातो आणि 1833 किंवा 1857 पासूनचे जे पुढचे सगळे ॲक्ट आहेत ते 1947 पर्यंतचे ॲक्ट. तर असं हे 2 भागात का विभागलं जातं? का तर हा जो पहिला कार्यकाळ आहे या सगळ्यांचे काहीतरी कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स होते, म्हणजे यांची जी वैशिष्ट्य होती ती सिमिलर होती. मग ह्यांची काय वैशिष्ट्य होती? तर वैशिष्ट्य अशी होती की 1773 ते 1833 पर्यंत काय होत होतं तर सेंट्रलायझेशनची टेंडन्सी होती. सेंट्रलायझेशन म्हणजे काय की कुठल्या तरी एका पोस्टला किंवा कुठल्या तरी एका जागेवरून सगळ्या इंडियाची जी टेरिटरी आहे ती कंट्रोल करता यावी, हे ब्रिटिश पार्लमेंटचा तसा टार्गेट होता. त्यांना असं वाटत होतं की रादर दॅन हॅव्हिंग की बेंगॉल वेगळा, मद्रास वेगळा आणि बॉम्बे वेगळा, हे वेगवेगळ्या प्रेसिडेन्सीजमधून कामं करण्यापेक्षा आपल्याला एक सेंट्रलाइज्ड पॉवर पाहिजे, सेंट्रलाइज सीट पाहिजे, ज्यांना आपण कामं सांगू शकतो आणि ते पुढे डिस्ट्रीब्यूट करून कामं त्या पद्धतीने करून घेतील. त्यामुळे ही जी सेंट्रलायझेशनची टेंडन्सी आहे ती 1773 पासून ते 1833 पर्यंत बघायला मिळते. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून ह्याच्यामध्ये चेंजेस काय होते तर जी ब्रिटिश कॅबिनेट आहे, ब्रिटिश कॅबिनेट त्यांची पॉवर जास्त वाढवण्यात आली होती आणि ईस्ट इंडिया कंपनीची जी पॉवर होती ती कमी करण्यात आली होती. म्हणजे गव्हर्नर जनरल जी आहे त्याची पॉवर थोडी करून त्याला समहाऊ कंट्रोल करता यावं, हा एक त्याच्या मागचा अजेंडा होता. ठीक आहे. आता हे जे ॲक्ट्स आहेत ते ॲक्ट आपण थोडे डिटेलमध्ये बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी 1773 टू 1833 इथपर्यंतचे ॲक्ट एक्सप्लेन करणार आहे आणि नंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये हा जो पुढचा कार्यकाळ आहे 1857 टू 1947 तो कार्यकाळ मी एक्सप्लेन करते. ठीक आहे. आता 1773 हा जो आहे त्याला चार्टर ॲक्ट म्हटलं जातं. याला चार्टर किंवा सनद किंवा सनदी ॲक्ट असंही म्हटलं जातं. मग याचा अर्थ काय होतो की ही जी सनद आहे ही सनद त्यांना दिली गेली होती कुणाकडून तर ब्रिटिश महाराणी किंवा ब्रिटिश जे राज्यकर्ते आहेत त्यांच्याकडून. मग या सनदीचा अर्थ असा होता की ईस्ट इंडिया कंपनी ही एकमेव कंपनी असेल जी भारतात जाऊन व्यापार करू शकेल. म्हणजे बाकी कुठलाही व्यापारी हा तिथे जाऊन ट्रेड करू शकत नाही, कारण ईस्ट इंडिया कंपनीला मोनोपॉली दिली होती. तर तुम्ही इंडियामध्ये जाऊन ट्रेड करा, तुम्हाला मोनोपॉली आहे, तुम्हाला कुणीही कॉम्पिटिटर राहणार नाही अशी ग्वाही मी देतो. या संदर्भात जी लिहिलेली सनद होती ती सनद पास केली गेली होती ब्रिटिश क्वीन एलिझाबेथ या महाराणीने आणि त्याच सनदीमुळे 1773 हा जो चार्टर ॲक्ट आहे तो ॲक्ट हा दर 20 वर्षांनी रिन्यू केला जायचा. म्हणजेच काय तर 1773 मध्ये यांना चार्टर दिलं गेलं की हां तुम्ही आता पुढचे 20 वर्ष तुम्हाला ही मोनोपॉली दिली आहे आम्ही की तुम्ही भारतात जा आणि व्यापार करा. आता ही जी सनद आहे ही संपणार कधी मग 1793. तर 1793 मध्ये ही सनद परत रिव्ह्यू करण्यात आली होती आणि परत रिन्यू पण करण्यात आली होती. 1793 नंतर परत ती 1813 म्हणजे परत 20 वर्षांनी ती 20 वर्षांनी परत एकदा रिन्यू करण्यात आली आणि 1813 नंतर 1833. सो हे जे 4 ॲक्ट्स आहेत ह्यांना चार्टर ॲक्ट्स म्हटलं जातं. चार्टर म्हणजे काय, कंपनीला जी चार्टर दिलं गेले, जी सनद दिली गेली आहे ती रिव्ह्यू केली जाईल आणि ती रिन्यू केली जाईल प्रत्येक 20 वर्षांनी. त्यामुळे हे 20-20 वर्षाच्या कालखंडानंतर आलेले हे चार्टर ॲक्ट होते. आता ह्या चार्टर ॲक्टच्या मध्ये सुद्धा काही इन बिटवीन ॲक्ट्स आले होते. मग ते ॲक्ट कुठले होते तर त्यांना आपण रेग्युलेटिंग ॲक्ट म्हणतो किंवा सेटलमेंट ॲक्ट म्हणतो किंवा अमेंडमेंट ॲक्ट म्हणतो. तर का म्हटलं जातं ह्यांना तर हे ज्या चार्टर ॲक्टमधून जे पण पॉवर किंवा जे पण तरतुदी करण्यात आल्या होत्या त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी होत्या, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी लकुनाज होत्या, त्या फिक्स करण्यासाठी म्हणून काहीतरी इन बिटवीन ॲक्ट करण्यात आले होते.
ठीक आहे. म्हणजेच जसं 1773ला जो ऍक्ट पास केला त्याच्यानंतर 1781 मध्ये ऍक्ट ऑफ सेटलमेंट हा आणण्यात आला होता. सेटलमेंट कायदा आणण्यात आला होता. त्याच्यानंतर 1784 मध्ये पिट्स इंडिया ऍक्ट आणण्यात आला होता. आता हा जो पिट्स आहे हा विल्यम पिट्स हा तेव्हा ब्रिटिश प्राईम मिनिस्टर होता, त्याच्या नावावरून ह्या ऍक्टला नाव देण्यात आलं होतं 1784चा ऍक्ट, पिट्स इंडिया ऍक्ट. आणि त्याच्यानंतरचा ऍक्ट होता तो होता 1786चा. हा होता एक 1786चा ऍक्ट. आता आपण ह्या सगळ्याचे डिटेल्स बघणार आहोत. पहिले म्हणजे ही क्रोनॉलॉजी एकदा समजली की आपल्याला लक्षात येतं की हे कुठेतरी सेंट्रलायझेशनची टेंडन्सी होती ब्रिटिश पार्लमेंटची. ईस्ट इंडिया कंपनीला जास्तीत जास्त कंट्रोल करण्याचा प्रयत्न होता या सगळ्या ऍक्टमधून. ठीक आहे. आता 1773च्या ऍक्टमध्ये काहीतरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चेंजेस पण करण्यात आली होती. जसं पहिले हे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चेंजेस होते ते काय होते तर 1773च्या ॲक्टनुसार ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चेंजेस म्हणजे काय की हे जे गव्हर्नर होते, आता गव्हर्नर कुठले कुठले होते, गव्हर्नर होता बेंगॉलचा, बॉम्बेचा आणि मद्रासचा. तर ह्या गव्हर्नर्सला हा जो बेंगॉलचा स्पेसिफिकली गव्हर्नर आहे, गव्हर्नर ऑफ बेंगॉल, त्याला एक नवीन पदवी दिली गेली. ती पदवी काय होती तर ती पदवी होती गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल म्हणजेच काय तर गव्हर्नर ऑफ बेंगॉल इथून पुढे त्याला आता गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल म्हटलं जाईल. तर त्याला नवीन पदवी का देण्यात आली होती तर नवीन पदवी याच्यासाठी की कारण त्याचे खूप अधिकार जे होते ते अधिकार वाढवण्यात आले होते. आता हे अधिकार कशा पद्धतीने वाढवण्यात आले होते तर ही जी बॉम्बे आणि मद्रास ही जी प्रेसिडेन्सी आहे ही सबऑर्डिनेट करण्यात आली होती टू बेंगॉल प्रेसिडेन्सी. म्हणजे आधी कसं चालायचं की ह्या सगळ्यांची जी कामं होती ती ऑटोनॉमस चालायची, म्हणजे इंडिपेंडंटली चालायची, त्यांचा एकमेकांशी तसा काही संबंध नव्हता. पण 1773च्या ॲक्टनुसार त्यांनी काय केलं की जी गव्हर्नर ऑफ बेंगॉल आहे त्याला जास्त पॉवर देण्यात आली, जेणेकरून बाकी प्रेसिडेन्सीला सपोज काही डिसिजन्स घ्यायचे आहेत तर त्यांना पहिले बेंगॉलचा जो गव्हर्नर आहे, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल जो आहे त्याच्याकडून अप्रुव्हल्स घ्यायला लागतील. म्हणजेच काय करण्यात आलं होतं तर मद्रास आणि बॉम्बे ह्या प्रेसिडेन्सीज आहेत त्या सबऑर्डिनेट करण्यात आल्या होत्या. ठीक आहे. आता हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चेंजेस. त्याच्यानंतर दुसरा एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चेंज होता तो म्हणजे सुप्रीम कोर्ट. सो यांनी सुप्रीम कोर्ट एस्टॅब्लिश करण्यासाठी या ॲक्टमध्ये तरतूद केली होती. आता तरतूद या ॲक्टनुसार होती पण सुप्रीम कोर्ट जो आहे तो बेंगॉलमध्ये एस्टॅब्लिश झाला होता 1774, म्हणजेच काय त्याच्या पुढच्याच वर्षी. ठीक आहे. आता 1773च्या ॲक्टमध्ये यांनी काय केलं होतं तर त्यांनी सांगितलं होतं की ब्रिटिश पार्लमेंट किंवा ब्रिटिश गव्हर्नमेंटचं जी कंपनी आहे त्या कंपनीचे महसूल असू देत किंवा त्याचे नागरिक असू देत किंवा काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन्स असतील या सगळ्यांवर रिव्ह्यू करण्याचा जो अधिकार आहे तो ब्रिटिश पार्लमेंटला असेल असं या ॲक्टमध्ये सांगण्यात आलं होतं. आता 1773च्या ॲक्टनुसार हा जो गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल होता तो पहिला जो गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल होता तो म्हणजे होता वॉरन हॅस्टिंग. ठीक आहे. सो वॉरन हॅस्टिंग बनला पहिला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल आणि त्याला थोडी जास्त पॉवर देण्यात आली होती जेणेकरून बाकी ज्या प्रेसिडेन्सी होत्या त्या याला सबऑर्डिनेट झाल्या. त्यानंतर दुसरी गोष्ट होती ती म्हणजे सुप्रीम कोर्ट इथे एस्टॅब्लिश करण्यात आलं होतं 1773च्या ॲक्टनुसार. ठीक आहे. आता काय झालं होतं की 1773च्या ॲक्टमध्ये त्यांच्या लक्षात आलं की अरे काहीतरी त्रुटी आहेत, आपल्याला त्या त्रुटी आता रेक्टिफाय करायला लागतील, म्हणून त्यांनी पुढचा ॲक्ट आणला होता जो ॲक्ट आहे 1781. इथे हा जो गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल आहे त्या गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉलला एक काउन्सिल सुद्धा देण्यात आली होती, काउन्सिल ऑफ 4. म्हणजे याच्यामध्ये 4 लोक असतील, या काउन्सिलमध्ये 4 लोक असतील जे ॲक्च्युली वॉरन हॅस्टिंग किंवा गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉलला हेल्प करतील. कशासाठी? कुठले काही लेजिस्लेटिव्ह डिसिजन्स घ्यायचे आहेत, काही ॲक्ट्स बनवायचे असतील तर त्यासाठी. आणि ह्याचं जे काउन्सिलचं काम होतं ते मेजॉरिटीवर चालायचं. मेजॉरिटी म्हणजे काय की 5 पैकी कुठल्याही 3घांना वाटलं की हा डिसिजन व्हायला हवा तर तो डिसिजन घेतला जाईल. तो मेजॉरिटी बेस्ड इथे कामं चालायची. सो गव्हर्नर जनरल प्लस काउन्सिल ऑफ 4 असा हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चेंज करण्यात आला होता. आता याच्यानंतर
जो पुढचा ऍक्ट आला होता तो ऍक्ट होता तो ऍक्ट होता 1781. आता याच ऍक्टला सेटलमेंट कायदा असंही म्हटलं जातं. मग ह्याला सेटलमेंट कायदा का म्हटलं गेलं असेल, का ह्याला सेटलमेंट हा शब्द वापरला गेलाय? तर सेटलमेंट यासाठी की जो आधीचा होता 1773चा जो ऍक्ट होता त्याच्यामधल्या ज्या त्रुटी आहेत त्या इथे फिक्स केल्या जाणार, म्हणून याला सेटलमेंट एक तरीची सेटलमेंट म्हणून याला सेटलमेंट कायदा असं म्हटलं गेलं. मग ह्याच्यामध्ये काय केलं गेलं, सो याच्यामध्ये जी सुप्रीम कोर्टाची जी पॉवर आहे ती पॉवर कमी केली गेली. मग सुप्रीम कोर्टाची पॉवर कशी कमी केली गेली, तर एक म्हणजे आता इथून पुढे सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत किंवा त्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये कंपनीचे जे एम्प्लॉईज आहेत, कंपनी सर्वंट्स, ते येणार नाहीत. म्हणजे कंपनी सर्वंट्सनी त्यांच्या ऑफिशियल ड्युटीच्या अंडर कुठलेही ऍक्ट्स केले, भलेही ते चुकीचे असू दे, पण ते जर त्यांच्या ऑफिशियल ड्युटीच्या अंडर केले गेले असतील तर त्यांच्या विरोधात केस होऊ शकत नाही, म्हणजे तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकत नाही. आणि ह्याच कंपनी सर्वंटमध्ये गव्हर्नर जनरल आणि त्याची जी काउन्सिल होती याचा सुद्धा समावेश करण्यात आला. सो गव्हर्नर जनरल आणि काउन्सिल आणि कंपनी सर्वंट्स या सगळ्यांवरचा जो अधिकार होता सुप्रीम कोर्टाचा तो काढून घेण्यात आला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट करण्यात आली होती, ती दुसरी गोष्ट ही होती की महसूल, म्हणजे महसूल विषयक जे अधिकार होते, महसूल विषयक जे आधीच्या केसेस ज्या होत्या ज्या सुप्रीम कोर्टाकडे जायच्या त्या सुद्धा काढून घेण्यात आल्या होत्या. म्हणजे आता इथून पुढे सुप्रीम कोर्ट महसूल विषयक केसेसही घेऊ शकत नाही. ठीक आहे. तर हा सेटलमेंट काय ऍक्ट काढण्यात आला होता 1781 मध्ये. आता त्याच्यानंतर पुढे काय झालं होतं, तर पुढे विदिन 1784 मध्ये पुढचा ऍक्ट आला होता, तो म्हणजे पिट्स इंडिया ऍक्ट. आता 1784चा जो कायदा आणला गेला त्याला आपण म्हणतो पिट्स इंडिया ऍक्ट. तर ह्याला पिट्स का म्हणतात, तर पिट्स हे त्यांच्या प्राईम मिनिस्टरचं नाव होतं. आता याच्या अंडर त्यांनी दुहेरी शासन आणलं होतं, ज्यालाच आपण डबल गव्हर्नन्स असं म्हणतो. ठीक आहे. डबल गव्हर्नन्स किंवा दुहेरी शासन. मग आता हे जे दुहेरी शासन होतं ते म्हणजे काय होतं, तर ह्याच्या आधी 1784च्या ऍक्टच्या आधी ईस्ट इंडिया कंपनी जी आहे ती ईस्ट इंडिया कंपनी कसं काम करायची, तर त्यांना होता एक कोर्ट ऑफ डायरेक्टर. म्हणजे आपण आजची सपोज एखादी कंपनी असेल, आपण म्हणतो ना आजच्या काळातल्या ज्या कंपनी असतात त्यांचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतात. त्या काळातले जे डायरेक्टर्स होते ते पण एक कंपनीच होती, जशी आजच्या मॉडर्न काळातली कंटेम्पररी काळातली जी कंपनी होती त्याच कंपन्यांसारखी ईस्ट इंडिया कंपनी ऑल्सो वॉज अ कंपनी ज्यांचे कोणी डायरेक्टर्स होते. ठीक आहे. आज आपण त्यांना बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणतो, त्या काळात त्यांना म्हटलं जायचं कोर्ट ऑफ डायरेक्टर. आता हे जे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स होते ते सर्व होते, म्हणजे ते डिसिजन घ्यायचे की आपण अपॉइंटमेंट कोणाची करायची, हा जो गव्हर्नर आहे, गव्हर्नर ऑफ बेंगॉल, मद्रास, बॉम्बे, हा कोण असला पाहिजे, किंवा रेव्हेन्यूसाठी किती टॅक्सेस घ्यायचे, आणि असे सगळे डिसिजन हे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स कडून घेतले जायचे. आणि ते कुणाचा भाग होते, तर ईस्ट इंडिया कंपनीचा भाग होते. म्हणजे याच्यात कुठेतरी ब्रिटिश पार्लमेंट होता का, तर नव्हता, आजपर्यंत नव्हता. म्हणजेच काय, पिट्स इंडिया ऍक्ट पर्यंत इथे ब्रिटिश कॅबिनेट किंवा ब्रिटिश पार्लमेंटचं काही काम नव्हतं. मग आता ह्यांनी हे जे दुहेरी शासन आणलं, ते दुहेरी शासन कशासाठी आणलं, तर ह्याच्यामध्ये हा जो कोर्ट ऑफ डायरेक्टर आहे त्याच्यासोबत त्यांनी अजून एक बॉडी क्रिएट केली. ती कुठली आहे, तर बोर्ड ऑफ कंट्रोल. आता हे तुम्ही नावात बघितलं कंट्रोल, तर म्हणजे काय, ही कुठली तरी गोष्ट कंट्रोल करणारे होते, बरोबर. मग हे कुठली गोष्ट कंट्रोल करणार होते, तर सगळे पॉलिटिकल ऍस्पेक्ट, म्हणजे राजकीय अधिकार किंवा राजकीय निर्णय जर असतील ते सगळे रिव्ह्यू आणि ते घेण्याचे अधिकार हे बोर्ड ऑफ कंट्रोलला देण्यात आले. मग आता ह्यांचं काय काम होतं, कोर्ट ऑफ डायरेक्टर. आता हे तर कंपनी चालवत आहेत, बरोबर. मग कंपनी चालवत आहे तर मग ते काय करतील, ते कमर्शियल ऍस्पेक्ट बघतील. म्हणजे कमर्शियलशी रिलेटेड जर काही डिसिजन असतील तर ते कोर्ट ऑफ डायरेक्टर्स घेतील, पॉलिटिकल काही डिसिजन्स असतील तर ते घेतील बोर्ड ऑफ कंट्रोल. ठीक आहे. आता हे लक्षात ठेवण्याची इथे एक छोटीशी ट्रिक आहे. जेव्हा आपण म्हणतो ना की डबल टी, पिट्स, ते नावातच आहे डबल टी, तर आपण हे जे डबल बोलतो ह्या डबल वरून हे लक्षात राहील की हे दुहेरी शासन आहे किंवा डबल गव्हर्नमेंट आहे. ठीक आहे. आता ह्या ऍक्टनुसार, हा ऍक्ट इम्पॉर्टंट का कन्सिडर केला जातो, तर ह्या ऍक्टनुसार पहिल्यांदाच असं झालं होतं की त्यांचे जे कमर्शियल आणि पॉलिटिकल किंवा आपण म्हणतो व्यापारी आणि राजकीय अधिकार जे आहेत ते वेगळे करण्यात आले होते. ठीक आहे.
आता त्याच्यानंतर पुढचा जो कायदा होता तो विदिन पुढच्या 2 वर्षात आला होता. तो कायदा म्हणजे 1786चा. ठीक आहे. हा जो 1786चा कायदा आहे, 1784ला कुठला झाला होता? पिट्स इंडिया ऍक्ट. विदिन 2 वर्षात त्यांना हा कायदा आणावा लागला. तो का आणावा लागला? आता 2 वर्षात तो म्हणजे एका महान व्यक्तीमुळे, तो म्हणजे कॉर्नवॅलिस. तर कॉर्नवॅलिसच्या काही डिमांड होत्या. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीने सांगितलं की कॉर्नवॅलिस आता गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल बनेल. पण कॉर्नवॅलिस इतका महान होता की तो म्हणाला की मी असा तसा नाही येणार जॉबवर, माझ्या काही कंडिशन्स आहेत त्या पहिले फुलफिल करा. मग त्यांनी 2 कंडिशन ठेवल्या होत्या आणि त्या 2 कंडिशन फुलफिल करण्यासाठी म्हणून हा ऍक्ट आणण्यात आला होता. तर मग त्याच्या 2 कंडिशन काय होत्या? जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की गव्हर्नर सोबत त्यांनी गव्हर्नरची पॉवर थोडी तरी कंट्रोल करता यावी, एकाच्याच हातात खूप पॉवर नसावी, म्हणून त्यांनी काय केली होती? काउन्सिल बनवली होती. ही जी काउन्सिल होती याच्यामध्ये किती लोक होते? याच्यामध्ये 4 लोक होते. ठीक आहे. आता या कॉर्नवॅलिसची डिमांड ही होती की हा जो काउन्सिलचा डिसिजन आहे तो मला ओव्हररूल करता आला पाहिजे. म्हणजेच काय की काउन्सिलचे डिसिजन मला रद्द करता आले पाहिजे, तसा मला अधिकार द्या, ही याची पहिली डिमांड होती. ठीक आहे. आणि त्यासोबतच त्यांनी दुसरा डिमांड ही ठेवली होती की कमांडर इन चीफ म्हणजेच काय? सरसेनापती. तर ही पोस्ट ही मला हवी आहे. म्हणजे सरसेनापती म्हणून दुसरा कोणी डिसिजन घेईल यापेक्षा सरसेनापती आणि गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल हे दोन्हीही पोस्ट मला हव्या आहेत. हा होता कॉर्नवॅलिसच्या 2 डिमांड आणि या फुलफिल करण्यासाठी 1786चा ऍक्ट आणण्यात आला होता. आता 1786 नंतर पुढचा जो ऍक्ट आहे तो आहे 1793 म्हणजे 1793चा ऍक्ट. ठीक आहे. आता ह्या ऍक्टमध्ये काय करण्यात आलं होतं? तर 1786 मध्ये जेवढे पण हे जे 2 1786 मध्ये जे पण डिसिजन घेण्यात आले होते, डिसिजन काय घेण्यात आले होते? तो डिसिजन हा होता की ओव्हररूल पॉवर, म्हणजे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल जो आहे तो जे काउन्सिलचे जे डिसिजन्स आहेत त्याला ओव्हररूल करू शकतो. हा डिसिजन घेण्यात आला बरोबर 1786 मध्ये. मग त्याचाच ऍक्च्युली पुढचा स्टेप म्हणजे 1793. मग यांनी काय केलं की फक्त 1783 हे काय फक्त 1786 मध्ये हे फक्त काय कॉर्नवॅलिसला ऍप्लिकेबल नाही, आपण काय करू इथून पुढच्या सगळ्या गव्हर्नर्सला, इथून पुढे येणारे सगळे गव्हर्नर जनरल्स आणि बाकी प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर त्यांना हा रूल ऍप्लिकेबल आहे. म्हणजेच काय होईल? तर याचा अर्थ असा होईल की काउन्सिलचा जो एखादा डिसिजन आहे जर तो गव्हर्नरला पटला नाही तर तो डिसिजन ओव्हररूल करू शकतो. हे सांगण्यात आलं होतं 1793च्या ऍक्टमध्ये. 1793च्या ऍक्टमध्ये दुसरं एक गोष्ट सांगण्यात आली ती म्हणजे हा जो चार्टर आहे कंपनीचा किंवा जी सनद आहे ती रिन्यू केली गेली. सनद रिन्यू केली गेली ती किती वर्षासाठी? 20 वर्षासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा एक डिसिजन घेण्यात आला होता की जे कंपनीचे जेवढे सर्वंट्स आहेत किंवा कंपनी ऑफिशियल जे आहेत ते इंडियामध्ये येऊन काम करत आहेत किंवा इव्हन UK कॅबिनेटमध्ये सपोज काही कोणी लोक काम करत असतील तर त्या सगळ्यांना त्याचा जो पगार आहे त्यांची जी सॅलरी आहे ती आता इथून पुढे भारताचे महसूल किंवा भारताच्या रेव्हेन्यू मधून दिली जाईल. हा डिसिजन घेण्यात आला. हा फक्त ब्रिटिश गव्हर्नमेंटचा एक अटेम्प्ट होता की आपल्याकडच्या इंडियामधला जास्तीत जास्त महसूल आणि जास्तीत जास्त टॅक्स जो आहे तो ब्रिटनला कसा परत पाठवता येईल त्या संदर्भात म्हणून यांनी हा डिसिजन घेतला होता की 1793च्या चार्टर ऍक्टमध्ये त्यांनी सांगितलं की इथून पुढे कंपनी ऑफिशियल्सची जो पगार किंवा जी सॅलरी असेल ती इथून पुढे इंडियाचा जो रेव्हेन्यू आहे त्याच्यामधून पे केली जाईल. ठीक आहे. सो इथेच हे एक एक्झाम्पल आपल्याला दिसून येतं की त्यांच्या एक्सप्लॉयटेटिव्ह पॉलिसी किंवा ड्रेन ऑफ वेल्थ जे आपण म्हणतो त्याचं हे जे एक्झाम्पल आहे ते इथे आपल्याला 1793च्या ऍक्टमधून दिसून येतं. आता त्यानंतर पुढचा 1813चा जो ऍक्ट आला या ऍक्टमध्ये त्यांनी काय चेंजेस केले होते तर आपण ते बघूयात. परत सनद जसं तुमच्या लक्षात येतं की 20 वर्षांनी 20 वर्षांनी आणि 20 वर्षांनी प्रत्येक 20 वर्षांनी ती रिन्यू केली जात होती. तशीच 1813 मध्ये सुद्धा ती रिन्यू केली गेली होती पण थोडेसे काहीतरी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चेंजेस यांनी केले होते. तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चेंजेस यांनी काय केले होते 1813 मध्ये ते असे होते की आतापर्यंत ईस्ट इंडिया कंपनीला मोनोपॉली होती इंडियामध्ये येऊन व्यापार करण्यासाठी, भारतात येऊन व्यापार करण्यासाठी बरोबर. आता ती जी मोनोपॉली होती ती मोनोपॉली काढून घेण्यात आली होती. म्हणजेच काय की बाकी व्यापारी आहेत किंवा बाकी कंपन्या आहेत त्या इंडियामध्ये येऊन व्यापार करू शकतात. पण ह्याला एक एक्सेप्शन होतं. एक्सेप्शन काय होतं की ट्रेड इन टी म्हणजे चहामधला जो व्यापार आहे तो आणि चायनासोबत जो व्यापार आहे
चायनाच ट्रेड, चायनासोबतचा होणारा व्यापार आणि चहामध्ये होणारा व्यापार ह्या दोघांमधली ईस्ट इंडिया कंपनीची मोनोपॉली रिटेन करण्यात आली होती, म्हणजे ती कंटिन्यू करण्यात आली. तर असं का करण्यात आलं होतं? कारण इथे खूप सारे जे चहाचे मळे जे होते, त्याचे जे ओनर्स होते ते खूप मोठ्या प्रमाणात युरोपियन्स होते. म्हणून त्यांनी हा डिसिजन घेतला होता की जो चहामधला व्यापार आहे तो आणि चायनासोबतचा जो व्यापार आहे तो, ह्याची मोनोपॉली ईस्ट इंडिया कंपनीला कंटिन्यू करण्यात आली. हा 1813 मधला डिसिजन. त्याच्यानंतर दुसरा एक डिसिजन त्यांनी घेतला, तो म्हणजे वेस्टर्न एज्युकेशन. म्हणजे वेस्टर्न एज्युकेशन इंडियामध्ये प्रमोट केलं जाईल. वेस्टर्न एज्युकेशन जे आहे ते इंडियामध्ये, पाश्चात्य एज्युकेशन जे आहे ते इंडियामध्ये प्रमोट केलं जाईल, असा डिसिजन हा 1813 मध्ये घेण्यात आला. आणि या संदर्भात त्यांनी म्हणजे बेअर मिनिमम अमाऊंट 1,00,000 पूर्ण इंडिया कव्हर होईल, पूर्ण इंडियासाठी ॲक्च्युली त्यांनी 1,00,000 एवढा मीगर अमाऊंट बाजूला काढण्यात आला होता, जो एज्युकेशनसाठी यूज केला जाईल. सो 1813 मध्ये त्यांनी हे ठरवलं की आता इंडियामध्ये आपण वेस्टर्न एज्युकेशन स्प्रेड करणार आहोत. ॲट द सेम टाइम तुम्हाला माहिती असेल तर वेस्टर्न एज्युकेशन स्प्रेड करण्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा कोणाचा होता, तो होता मिशनरीजचा. आणि आत्तापर्यंतच्या ज्या मिशनरीज होत्या ते यायचे इंडियामध्ये, ते जी ख्रिश्चॅनिटी आहे ती प्रपोगेट करण्याचा प्रयत्न करायचे, पण त्यांना ऑफिशियल परमिशन नव्हती. बऱ्याच वेळा त्यांच्यावर काहीतरी ॲक्शन पण घेतली जायची. पण 1813च्या ॲक्टमध्ये काय केलं गेलं की ह्या मिशनरीजला परमिशन दिल्या गेल्या की हां, तुम्ही आता इंडियात या, तुम्ही इंडियात ख्रिश्चॅनिटी स्प्रेड करू शकता किंवा तुमचे जे पण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या तुम्ही करू शकता. मग आता 1813 मध्ये काय चेंजेस झाले ते आपण बघितले, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चेंजेस. त्याच्यानंतर आपण हे बघितलं की वेस्टर्न एज्युकेशन प्रमोट करण्यासाठी सुरुवात झाली होती. मिशनरीज जे आहेत त्यांना इंडियामध्ये येऊन जो धर्माचा प्रसार आहे तो करण्यासाठी परमिशन मिळाली होती. ठीक आहे, आता बघणार आहोत आपण 1833 ऍक्ट. 1833च्या ऍक्टमध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चेंजेस काय झाले होते? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चेंजेस हे होते की आतापर्यंत आपण बघितलं की 1773 मध्ये गव्हर्नर जो होता तो कोण बनला? गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. ठीक आहे, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. आता आपण बघत आहोत ही सेंट्रलायझेशन टेंडन्सी कशी आहे त्यांची. आता त्याचाच पुढचा स्टेप म्हणजे ही होती की आता हा जो गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल आहे त्यांनाच यांनी गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया ही पदवी दिली. आणि इथून पुढे असं सांगितलं की पूर्ण इंडियन टेरिटरीवर रूल्स, रेग्युलेशन आणि ऍक्ट बनवण्याची जी पॉवर आहे ती गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया त्याला देण्यात आली होती. म्हणजे पहिल्यांदा पूर्ण ब्रिटिश टेरिटरी जी आहे ती एका सिंगल पोस्टच्या अंडर आली होती, जेणेकरून काय झालं होतं की आता पूर्ण टेरिटरीसाठी जे लॉ आहे ते एका सेंट्रल ठिकाणावरून बनवले जाणार होते. ठीक आहे, त्याच्यानंतर 1833 मध्ये दुसरा एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चेंजेस काय केला गेला की आपण आता बघितलं की 1813 मध्ये थोड्याशा तरी ट्रेडिंग पॉवर त्यांना दिली गेली होती, पण 1833 मध्ये हे सांगण्यात आलं की ईस्ट इंडिया कंपनी इथून पुढे ही मर्चंट किंवा ट्रेडिंग कंपनी नाहीच आहे, ती एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी आहे. म्हणजे आता इथून पुढे तुमचं काम प्रशासकीय आहे. म्हणजेच ही जी ईस्ट इंडिया कंपनी आहे ही इथून पुढे एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी असेल. त्यांची जी ट्रेडिंगमध्ये ते जे इन्व्हॉल्ड होते तर ट्रेड पूर्णपणे बंद करण्यात आला होता. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण बघितलं की 1773 ऑनवर्ड टू 1833 हे जे सेंट्रलायझेशन आपण टेंडन्सी म्हणतो ती कशी वाढत गेली. या सगळ्यामध्ये अजून एक एक गोष्ट आहे ती आपण बघू शकतो की त्याचं ट्रान्झिशन कसं झालं. ती गोष्ट म्हणजे इंडियामधली टेरिटरी. इंडियाची जी टेरिटरी होती, जी ईस्ट इंडिया कंपनीने थ्रू सक्सेसिव्ह वॉर्स, खूप सारे वॉर करून सक्सेसिव्हली त्यांनी ती टेरिटरी वाढवत गेले होते, त्या टेरिटरीवर सुद्धा ब्रिटिश कॅबिनेटचा कंट्रोल कसा वाढेल. आता टेरिटरी जिंकली कोणी होती? ईस्ट इंडिया कंपनी. पण जो कंट्रोल आहे किंवा त्याचं जे सार्वभौमत्व आहे ते हळूहळू स्टेप बाय स्टेप हे ब्रिटिश गव्हर्नमेंट किंवा ब्रिटिश क्राऊन यांनी कसा कब्जा ह्याच्यावर घेतला त्याचं सुद्धा आपण एक एक्झाम्पल इथे बघूया. जसं 1773 मध्ये त्यांनी काय केलं की त्यांनी फक्त रिकॉग्नाइज केलं की बाबा तुमच्या तिकडे टेरिटरी आहे, ईस्ट इंडिया कंपनीच्या ज्या टेरिटरी आहेत त्या भारतात आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर 1813 मध्ये जाऊन त्यांनी काय केलं की परत सांगितलं की आमचं
जी जी ब्रिटिशची जी सॉव्हरेनिटी आहे ती इंडियन टेरिटरीजमध्ये सुद्धा ॲप्लिकेबल आहे. हे 1813 मध्ये सांगितलं गेलं. म्हणजे काय, सार्वभौमत्व जे आहे ते रिट्रेट केलं गेलं 1813 मध्ये. 1833 मध्ये जाऊन त्यांनी सांगितलं की ही जी टेरिटरी आहे ना, ती ईस्ट इंडिया कंपनीची तर नाहीच आहे, इंडियन लोकांची तर नाहीच आहे, ती ब्रिटिश क्राऊनची तर आहेच आहे, पण आता जी सक्सेसिव्ह जे पण राजे रजवाडे जे पण राजे किंवा क्वीन्स येतील त्या वंशजांची सुद्धा ही टेरिटरी राहील. सो त्यांना असं वाटत होतं की ही जी टेरिटरी आहे ती आजन्म आपल्याकडेच राहणार आहे, म्हणून इट बिलॉंग्स नॉट ओनली टू हिज मॅजेस्टी बट हिज सक्सेसर्स. म्हणजे फक्त राजा आणि राणीच नाही, तर त्यांचे जे वंशज आहेत आणि पुढचे त्यांचे जे उत्तराधिकारी आहेत त्या सगळ्यांनाच ही जी टेरिटरी आहे, इंडियन टेरिटरी आहे, ती त्यांच्या नावावर असेल, असं हे 1833च्या ऍक्टमध्ये सांगण्यात आलं होतं. ठीक आहे. सो आपण आता 1773 टू 1833 आपण हे ऍक्ट्स बघितले. याच्या पुढचे जे ऍक्ट्स आहेत त्याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. होप दिस इज युजफुल टू यू. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.